नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपला खरबूजचा प्लॉट तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. एकदम छान आणि सुंदर प्रकारे आत्तापर्यंत आपला प्लॉट होता, पण आता नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामागचं खूप मोठं कारण आहे. कारण आपलं DP जळाल्यामुळं आपलं या प्लॉटची पूर्ण वाट लागली आहे. बघू शकता कशा प्रकारे दिवसाची भरण्याच्या आधीच हा प्लॉट पिवळा पडला आहे. हे फक्त पाण्याअभावी झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, खूप अशी अडचणी आत्तापर्यंत ह्या प्लॉटमध्ये आपल्याला आलेलं आहे. या प्लॉटनं म्हणजे आपल्याला गॅरंटी नव्हती की ह्या जागेवर आपलं जसं आपण लास्ट टाईम प्लॉट काढा तसंच आपण प्लॉट यंदा पण काढू. आपल्याला थोडी पण आशा नव्हती की यंदा आपला हा प्लॉट इथं बसणार आहे म्हणून. कारण आपल्याला पूर्ण वाढ्यानं पूर्ण राऊंड मारलेला आहे. आपल्याला येण्यासाठी ट्रॅक्टर म्हणजे जे आपण शेतीसाठी मशागत करत असतो ते येण्यासाठी आपल्याला जागा नाही आहे. वाड्यानंच आपलं ट्रॅक्टर येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, ज्या टायमाला मला क्षेत्र तयार करायचं होतं त्या टायमाला वाड्याला पाणी असल्यामुळं ट्रॅक्टर येत नव्हतं. पुन्हा शेवटच्या टप्प्यात आम्हाला परतीचा पाऊस खूप जास्त पडल्यामुळं जमीन पूर्ण ओल्या होत्या. असं म्हणजे तयार होण्याच्या मार्गावर नव्हत्या जमिनी. पण शेतकरी मित्रांनो, खूप मोठी रिस्क आपण या प्लॉटला घेतली होती आणि नक्कीच आपल्याला त्याचा आज फायदा झाला आहे. ठीक आहे, DP जळाल्यामुळं आपल्या या प्लॉटला जवळपास 10-12 दिवस झाले तसे या प्लॉटला पाणी नाही आहे. ह्या 10 ते 12 दिवसामध्ये फक्त ह्या प्लॉटला मी 2 तास पाणी दिलं आहे, ते बी डायनामाचं इंजन आणून. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण ट्रॅक्टर त्यात डायनामा आणि इंजन चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे एका दिवसाचं आणण्यामागं मला म्हणजे 3000 रुपयाचा खर्च आला आहे. तर मी एक दिवस चालवलं आहे, त्यात 2 तास मी पाणी चालवलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता DP आलं आहे. आज मी जवळपास 1-1 तास पाणी दिलं आहे. उद्या भरपूर प्रमाणात मी ह्या प्लॉटला पाणी देईन, कारण आपल्याला ह्या प्लॉटला बसण्याची शक्यता वाटते आहे. कारण प्लॉट खूप ट्रेसमध्ये आहे, पाण्याची खूप गरज आहे प्लॉटला. आणि जास्त पाणी दिल्यामुळं कुठं ना कुठं प्लॉट बसायची शक्यता खूप जास्त वाढत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे. तर आपण आता बोलूया ह्या प्लॉटला आत्तापर्यंत म्हणजे कशा समस्या आल्या कशा नाही, हे नक्कीच आपण बोलणार आहोत. पण शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये नाही, पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन मी ह्या प्लॉटला किती अडचणी आल्या आजपर्यंत. तर आपण सध्याचं रेटचं जाऊन घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आमच्या इकडं रेट चालू आहे 20 ते 22 रुपयापर्यंत. 20, 21, 22 म्हणजे माल बघून रेट चालू आहे. कच्च्या मालाचे रेट कटिंग चालू आहे इकडं. चांगल्या प्रकारे रेट यंदा शेतकऱ्यांना मिळत आहे. भरपूर असा प्रॉफिट शेतकऱ्यांना होत आहे. शेतकरी मित्रांनो, कलिंगडचे रेट पण असेच चालू आहे 20 पासून तर 22-23 रुपयापर्यंत. आणि खूप चांगल्या प्रकारे कलिंगडला रेट मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्यांचे हेच प्रॉब्लेम आहे. आपल्याला सोलार तर नाहीच आहे, कारण सोलार असतं तर आपण एवढ्या लवकर म्हणजे अशा प्रकारचं प्लॉट होऊन दिलं नसतं. एकदम भारी आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला प्लॉट ठेवण्याची सवय आहे. पण यंदा आपलं काय म्हणजे DP जळले म्हणजे आपल्या हातात काहीच नव्हतं. आपण भरपूर असे प्रयत्न केले, पण आपल्या हातातून ते शक्य झाले नाही. जेवढं झालं तेवढं मी माझ्या प्रयत्नातून केलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाण्याचा फटका बसून आपल्याजवळ साईज ही भरपूर चांगल्या प्रकारे, साईजला कुठेही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर साईजला म्हणजे साईज जेवढी आपल्याला अपेक्षित होती तेवढी तर येणार नाही आहे, कारण पाण्याचा फटका बसणं म्हणजे जोक नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे. पूर्ण प्लॉट हा पिवळा पडला आहे. तर बघू शकता कशा प्रकारची कंडिशन आहे. तर तुमच्या भागामध्ये कच्च्या मालाची कटिंग काय चालू आहे काय नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. परत आपलं प्लॉटच्या कंडिशन तुमच्या कशा आहे, रेट स्थिर राहतील कमी जास्त होतील हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.